मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज सगळे मस्तच ना, मस्तच राहा। तर पहा, आज मी तुमच्यासाठी एक नवीन सेवा घेऊन आली आहे। आज रुटीन नाही, रेसिपी नाही, आज बाकीचं काहीच नाही। आज मी तुम्हाला एक नवीन सेवा सांगणार आहे। नवीन नाही म्हणता येणार तिला, जुनीच सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। तर पहा, रविवारी आपली भागवत एकादशी झाली, तर या सेवेला सुरुवात तुम्ही कालच्या एकादशीपासूनच करू शकत होतात। म्हणजे रविवारपासूनच ही सेवा करायला सुरुवात केली तरी काही हरकत नव्हती, परंतु आपल्या बऱ्याच काही सेवा चालू असतात। आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याला भरपूर घरातील कामं असतात, जबाबदाऱ्या असतात, त्या सगळं करून आपल्याला ह्या सेवेला म्हणजे या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत। तर ज्यांना कुणाला 21 दिवसाची सेवा पण जमणार नाही, किंवा आपण जी आता 21 दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा जी करतो, त्यांनी 21 दिवसाची ज्यांना सेवा जमणार नाही त्यांनी फक्त 11 दिवसाची सेवा केली तरी चालते। तर आपण ही जी सेवा सांगणार आहोत ती आपल्याला 11 दिवसांचीच करायची आहे आणि त्या सेवेला गुरुवारपासून सुरुवात करायची आहे। म्हणूनच मी थोडासा आधी व्हिडिओ पोस्ट करत आहे, म्हणजे हा व्हिडिओ जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना सेवेचा लाभ घेता येईल। तर आपण आपल्या गुरूंसाठी तर सेवा चालू केलेलीच आहे। तारक मंत्राची सेवा म्हणा, 21 दिवस स्वामीचरित्र पारायणाची सेवा म्हणा, ज्या देवाला मानतात त्या देवांची ज्याने त्याने सेवा त्याची चालू केलेलीच आहे। परंतु आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे। तर पहा, आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर वेगवेगळ्या भागातून म्हणजे भारतातून दिंड्या किंवा लोक विठुरायाच्या दर्शनाला येतच असतात, परंतु सगळ्यांनाच जायला जमतंय असं नाही आहे। भरपूर काही माणसं असतात, भरपूर काही लोक असतात, मुलं असतात, त्यांना वारीला जायला जमत नाही। त्यांनी घरी राहूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अनंत कोटीचं पुण्य आपल्याला मिळवायचं आहे। आपण घरी राहून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा अनंत कोटीचं असं पुण्य मिळवू शकतो। तर चला, जास्त काही बोलत बसत नाही, सेवा काय आहे ते पाहूया। तर पहा, 26 जून म्हणजे गुरुवारपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर 6 जुलैपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। 6 जुलैला देवशयनी एकादशी आलेली आहे। आता देवशयनी एकादशी म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाची मांदियाळी। आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो नाही तर लाखो भाविकांची गर्दी झालेली असते। तिथं उभं राहायला पण जागा नसते। आता प्रत्येकालाच जाता येतं असं नाही आहे, तर काळजी करू नका, आपण घरी राहून पण तेवढंच पुण्य प्राप्त करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला 11 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे। तर पहा, आता ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा तशी तर रात्रीच्या 12 वाजता करायची असते, परंतु जमत नाही। रात्रीचं आपल्याला दिवसभर कामं असतात, आपण दिवसभर दमलेलो असतो, तर आपल्याला आरामाची पण भरपूर काही गरज असते। तर आपल्याला रात्रीचे 12 वाजता जरी सेवा जमली नाही तरी आपण दिवसभरात कधीही सेवा करू शकतो। रात्रीच्या 12 वाजता जर 21 दिवसांची ही सेवा व्यंकटेश स्तोत्राची जर सेवा केली तर तुम्हाला म्हणजे काहीच मागायची गरज पडणार नाही, एवढी प्रभावी सेवा आहे ही। परंतु काय होतं, रात्रीच्या 12ला म्हणजे 12लाच ही सेवा चालू करायची आहे। ना 12 वाजून 5 मिनिटांनी करायची, ना 12च्या आधी 5 मिनिट करायची, बरोबर 12 वाजता आपल्याला ही सेवा चालू करायची आणि जवळजवळ ती सेवा आपल्याला 1 ते 1.5 तास जाते। तर आपण ही रात्रीची सेवा करणार नाहीत, आपण दिवसभरात ही सेवा कधीही करणार आहोत। कारण आपल्याला जे लोक पंढरपूरच्या वारीला जातात, आपल्याला घरी राहूनच व्यंकटेश स्तोत्र करून आपल्याला ते वारीचं पुण्य मिळवायचं आहे। तर कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा ही करायचीच असते, कारण संकल्प सोडल्याशिवाय आपण ती आपल्यात ते सातत्य येत नाही। म्हणून आपल्याला संकल्प करूनच सेवेला पण ह्या सुरुवात करायची आहे। तर आता ही सेवा, या सेवेला मांडणी करायची का, तर मांडणी केली तरी चालेल आणि नाही केली तरी पण चालेल, परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांडणी केली तरी पण आणि नाही केली तरी पण आपल्या देवघरात आपल्याला महालक्ष्मी मातेचा आणि श्री विष्णूंचा एक फोटो पाहिजे। म्हणजे असा फोटो की महालक्ष्मी माता विष्णूंचे पाय दाबत आहे, हा फोटो आपल्या घरात प्रत्येकाच्या पाहिजेच। म्हणजे महालक्ष्मी माता ही धनाची देवता आहे आणि सगळ्यात जास्त तिला सेवा विष्णूंची प्रिय आहे, त्यासाठी आपल्याला हा फोटो असणं गरजेचंच आहे। तुम्ही मांडणी केली तरी मांडणीत हा फोटो आवश्यक आहे आणि मांडणी जरी नाही केली तरी आपल्या देवघरात आपल्याला हा फोटो आवश्यक आहे। ज्या वेळेस आपण हा फोटो ठेवून पूजा अर्चा करतो किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो, तर महालक्ष्मी माता ही अतिशय प्रसन्न झालेली असते आणि महालक्ष्मी माता ही धनाची लक्ष्मी आहे, त्यामुळे आपल्यावर महालक्ष्मी माता प्रसन्न होते। कारण आपण विष्णूंची पूजा करत असतो आणि तिला ती सर्वात प्रिय अशी विष्णू पूजा असते। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी, धनलक्ष्मी म्हणजे काहीच कमी पडत नाहीत। आपल्याला पैसा पाणी
म्हणजे जे काय असेल ते कधीच कमी पडत नाही आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. तसं पाहिलं तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे अष्टमी, एकादशी, चतुर्थी आणि दशमी या दिवशी आपण करायलाच पाहिजे. तर आपल्याला संकल्पयुक्त सेवा जर करायची असली तर सगळ्यात आधी आपल्याला देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे. फोटोला आपल्या हार फूल अर्पण करायचे आहेत आणि बसायला आसन घेऊन आपल्याला संकल्पाला बसायचं आहे. आता संकल्पाला बसताना आपलं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे हे मात्र ध्यानात ठेवावे. जसं आपण स्वामी सेवा करताना संकल्प सोडतो त्याच पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा आहे. डाव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे खंडित नसावेत, अखंड तांदूळ असावेत. ते तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे आणि छोटंसं फुल असलं तर फुल पण आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे आणि संकल्पाला सुरुवात करायची आहे. हा संकल्प सोडताना म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अहम असं म्हणायचं आहे आणि आपल्याला संकल्प सांगायला सुरुवात करायची. संकल्प सांगताना म्हणायचं आहे आपण आपलं नाव घ्यायचं आहे, आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे, त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं आहे आणि जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र असं सांगायचं आहे आणि आपली जी काही इच्छा असेल ती आपण सांगायची आहे आणि आपण किती दिवसाचं पारायण करणार आहोत हे पण सांगायचं आहे आणि संकल्प आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर मग आपलं व्यंकटेश स्तोत्र पठण करण्यास सुरुवात करायची आहे. आता व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही मराठीतून पण करू शकता आणि संस्कृतमधून पण करू शकता, परंतु ह्या स्तोत्राचं पठण करताना आपले उच्चार अगदी स्पष्ट झाले पाहिजेत. संस्कृत हे थोडंसं अवघड असल्यामुळं आपल्याला ते थोडंसं हळूहळू वाचलं की आपले स्पष्ट उच्चार होतात आणि जर आपण फास्ट जर वाचायला गेलो तर आपले उच्चार चुकू शकतात. आपल्याला उच्चार चुकू द्यायचे नाही आहेत. आपल्याला संत गतीने म्हणजे स्पष्ट उच्चार करूनच आपल्याला ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे, तो आपण पाळायचा आहे. आता हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण स्त्री पुरुष हे असे दोघेही करू शकतात. आपण स्त्रियांनी फक्त आपला मासिक धर्म जर असेल तर ते 4 दिवस आपण या स्तोत्राचं पठण करू शकत नाही. ते आपले 4 दिवस आपण पाळायलाच पाहिजेत आणि जर स्त्री गर्भावस्थामध्ये असेल तर त्यांनी डॉक्टरांना सल्ला विचारूनच या स्तोत्राचं पठण करावं. तर चला, सगळी माहिती समजली असेल अशी आशा करते आणि या पावन पर्वात गुरुवारपासून 11 दिवसाच्या श्री विष्णूंच्या सेवेला सुरुवात करावी आणि त्याचे सगळ्यात अनंत कोटीचं फळ आपल्याला मिळावं अशी आशा व्यक्त करते आणि ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा नक्कीच करावी. अशा संकल्पयुक्त सेवा तुम्ही एकदा करून पहा. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समाधान भरपूर मिळतं आणि आपल्या शरीरात जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर पडण्यास मदत होते आणि पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिल्यानंतर काय होतं, आपण सकारात्मक जर राहिलो तर विचार पण आपले सकारात्मकच होतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत राहतात. आपण जर नकारात्मक विचार करत राहिलो तर ते नकारात्मकच आपल्या जीवनात सगळं काही घडत असतं. चांगलं जर आपल्या जीवनात घडवून यायचं असेल तर आपण सकारात्मकच विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण जर सेवा मार्गात आलो तर आपले विचार नक्कीच सकारात्मक होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं हे पठण हाही माझा खूप मोठा अनुभव आहे. कारण मी स्वतः सेवा केल्याशिवाय मी तुम्हाला हे सेवा सांगत नाहीत. मला अनुभव आल्याशिवाय मी त्या सेवा तुमच्या पुढे आणत नाही. जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा तो अनुभव तुम्हालाही यावा अशी आशा असते. त्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि इथेच व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.